मित्रमैत्रिणींनो नमस्कार. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं मी क्रमशः वाचन करत आहे. तर हा माझा तिसरा भाग आहे. वाचन करते, नीट ऐका. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमी महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काही नाही. स्वतःचे हे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषांची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनावधानाने भडक रंगवली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीची म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांच्या धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे. त्याच्या कथा माहीत आहेत. ठिकाणे, नावे, प्रसंग, संबंध इत्यादी अनेक बाबी माहीत आहेत. ही माहिती व खेडोपाडीच्या निरक्षरापर्यंत कशी पोचली? शिवाजी शिवकाल व शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादीवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला का की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा गाणे रचले नाही? याचे उत्तर स्पष्ट नाही असेच आहे. सर्वांनी ती केले आणि ती साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची, तीच कथा लोकगीतांची, तीच लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानाची व व्याख्यानाची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसवलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायात शेवटपर्यंत पोवाडा व नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृती खैरीज कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही तर, अलंकारिकता आणली नाही तर, नुसते अंकगणित, छाप सैन्याचे आकडे अन सनावळ्या सांगितल्या अन तार्किक पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग तरी होईल का? शिवाय ऐकणाऱ्यांची जाणीवेची पातळी लक्षात ठेवून पोवाडा इत्यादी लिहावा लागतो. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तशी करायला कारणीभूत आहेत, हे खरे. अर्थात त्याला आपमतलिबीपणा, वर्तनातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरीही कारणे आहेत. असो. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हे मुसलमानांच्या विरुद्ध होते. त्यांचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणारे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदपादशाह होता, गो ब्राह्मण प्रतिपालक होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सक्की, हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म हा शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरे म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता.
इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूप विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेये खरी असणे आपणास सांप्रतकाळी सोयीची होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदूंचा धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी व प्रताप पृथ्वीराज. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे, तर राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर चढच असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि दुसऱ्या युद्धात पराजित होऊन परागंदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असे मानावे तर मग राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होता असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजाविरुद्ध का लढला? हे मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणामुळे लढला तर त्यातील मुख्य व महत्त्वाचे कोणते? ते राजे होते हे महत्त्वाचे की ते मुसलमान होते हे महत्त्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता. शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही. इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीने कार्य केले त्या मुलखातील मुसलमान शहांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधीचे अनेक पुरावे आहेत. पारसनीसांच्या मराठी सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम, कुतुब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरच्या संस्थापक युसूफ आदिलशहाने मराठ्यांची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकांच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारामुळे हिंदूबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते. याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी जातीपासून दूरीकरण, महाबनी राज्यात हिंदूविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य, वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश, त्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचे समतोलन होऊन मराठी शिलेदारास बढत्या भाषाचे हिंदू मुस्लिम मुलींशी शरीरसंबंध झाल्यामुळे हिंदूंची दरबारावर पडलेली छाप, वाटलेल्या हिंदूंचे स्वजातीयावरील उत्कट प्रेम या सर्व कारणामुळे दक्षिणेतील बादशहांच्या ठिकाणी हिंदूबद्दल सहिष्णू भाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. महाबनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी यांच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते? हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुणा ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करीत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाचा पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाचा महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्याने बादशहाविरुद्ध बंड केले व महाराष्ट्रात स्वतःचे राज्य स्थापन केले. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचे नाव अर्धे मुसलमान व अर्धे हिंदू असे हसन गंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास महाबनी म्हणजे ब्राह्मणाशी संबंधित असे तो म्हणू लागला. जोवर त्याच्या राज्याला हिंदूकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरदार त्याच्या राज्याला मदत करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदू संबंधी सहिष्णू होते. राज्यालाच जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू असो तो असहिष्णू होतो.
हिंदू की मुस्लिम हे महत्त्वाचे नव्हते, राज्य महत्त्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने तर दिने इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म स्थापनाचा प्रयत्न केला. त्या काळी सांस्कृतिक एकता बऱ्याच प्रमाणात निर्माण झाली होती. तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम राज्याच्या पदरी स्वतःची बुद्धिकारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलंगे ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेचे काव्य करीत. पंडितराज जगन्नाथाची एक कथा प्रसिद्ध आहे. शहाजहानाच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडिताने आपल्या पदरी यावे व हिंदू राजाचे भूषण वाढवावे म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्याला बोलावले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथाने पाठवलेले उत्तर मासले वाईक आहे. त्यांनी उत्तरादाखल लिहिले, ईश्वराची जात महत्त्वाची नव्हती, ते जे देतो आणि जितके देतो ते महत्त्वाचे होते. शहाजहानाचा मुलगा दादा हा संस्कृतचा जाणकार होता. त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितांशी असे. त्याच काळी छंदोग्य उपनिषद केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावाच्या चालीवर आल्लोष निषद यासारखे लिखाण झाले होते. शेजवलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाऐवजी त्याच्याच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राजकर्ते हिंदू धर्मद्रष्टे नव्हते. शिवाजीचे मुसलमान सरदार. शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार व वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि ती बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सान्निध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ते शिवाजीने उभारले. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव दौलत खान, दर्यासारंग दौलत खान. शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेचा नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी राजांना दिलेली साथ काय म्हणून दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्ट असता तर असे घडले असते का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेव्हा शिवाजीने उलट काजी हैदर यास मोगलांकडे पाठवले. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी होता. 1660 मध्ये रुस्तुम जमान व अफजल खान याचा शिवाजीने रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला. त्याचप्रमाणे 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. तेव्हा नेताजी पालकरने त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याचा पुत्र हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिद्दी हिलालचा पुत्र वाहवा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधी लढला. त्या लढ्याचे स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बकरी शिवाजीच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शामा खान. राजवाड्याच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा खंड 17 मध्ये नूर खान बेग याचा शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्याच्या हाताखाली मुस्लिम शिपायासह ते शिवाजीच्या चाकरीत होते. पण या सर्वाहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायाबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरण स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास विनमुख जाऊन देऊन योग्य नाही. नाईक म्हणाला तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास विनमुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली ती राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती चारीवर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्याचा संग्रह करून ठेवावे. 1648 साली अजून शिवाजीचे संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचे होते. राज्य स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होते. ग्रँड डफने सुद्धा त्यांच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात गोमाजी
नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या राज्य स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते, त्यात मुस्लिम धर्मीयांचा सुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असला तर मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुस्लिम सुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा प्रश्न मुख्यतः राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राजनिष्ठा स्वामीनिष्ठा मुख्य होती. त्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होते, त्याप्रमाणे मुसलमान राजांच्या शहनशहाच्या पदरी मराठी हिंदू सरदार अगणित होते. त्यांची यादी खूप मोठी आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगारपूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते. ज्याच्या सैन्य सामर्थ्यामुळे आणि डावपेचामुळे शिवाजी महाराजांना हार पत्करावे लागले, त्या नामानुष्कीचा तह करून आग्र्यात जाऊन संभाजीसह कद्य होऊन पडावे लागले. तो उत्तरेचा मातबर सरदार मिर्झा राजे जयसिंग तर अस्सल राजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहनशहाच्या पदरी मानाचे असेल पण चाकरीच करीत होता. सरदार होते, जाट होते, मराठी होते, राजपूत होते. राजा रायसिंग ससोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरिभान गौर, उदयभान गौर, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादी सर्वजण हे होते. कोंढाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. त्या लढाईतील कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू राजपूत होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. लढायाचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे व टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई, हे खरे, परंतु ती मुख्य बाब नव्हती. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.